माथेरान शहरात पेव्हर ब्लॉकचे अर्धवट असलेले रस्त्यांची कामं पालिका सुप्रीम कोर्टाचे आदेश देऊन देखील माथेरान नगर परिषद जुन्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची कामं करत नाहीत। माथेरान नगर परिषद क्षेत्र हे सर्वोच्च न्यायालयाने 2003 साली पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र घोषित केलेले आहे। तेव्हापासूनच माथेरान नगर परिषद हद्दीत कुठलंही विकास काम करणं करिता सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार माथेरान संनियंत्रण समितीची परवानगी घेणं बंधनकारक आहे। डिसोजा मार्गावर खासगी मालमत्ता असणाऱ्या व्यक्तींकडून दगडी मातीच्या रस्त्याचे नियमबाह्य उत्खनन चालू असून सदरच्या मार्गावर नगर परिषद अथवा संनियंत्रण समितीची कुठलीही परवानगी न घेता अनधिकृतपणे हे काम सुरू आहे। हे बांधकाम सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पायमल्ली करत असल्याचं निदर्शनास येत होतं। मात्र माथेरान नगर परिषद आपल्याच मालकीच्या रस्त्यावरून एका खासगी जागेत राहण्यासाठी नवीन रस्ता बनवून देत असल्याचं माथेरान नगर परिषदेचे विरोधी पक्षाचे नेते सीताराम कुंभार यांच्या लक्षात आले। त्यांनी त्या रस्त्याच्या कामाबद्दल माथेरान पालिकेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्याकडे लेखी तक्रार केली। शहरात बेबी डिसोजा रोड येथे नव्याने पेव्हर ब्लॉकचा रस्ता बनवला जात असल्याचं दिसून आल्यानं विरोधी पक्षाचे नगरसेवक आक्रमक झाले। आज बेबी डिसोजा रोडवरती सिओनला मी सकाळी फोन केला आणि सांगितलं बेबी डिसोजा रोड तुम्ही काय कारवाई केलं त्या संदर्भामध्ये मला माहिती पडवा आणि तुम्ही आपण स्थळ पाणी करूया। तर सिओनी करुणा बांगण मॅडम आहेत इथल्या कर्मचारी, त्यांना पाठवून त्यांनी स्थळ पाणी केलं। तिथलं जे दगड आणखीन सिमेंट रेतीच्या ज्या गोणी होत्या त्या जप्तीची कारवाई केली। परंतु या जप्तीच्या कारवाईपुरतंच आमची मागणी नाही। आमची मागणी आहे की ज्या प्रकारे या अनलिगल काम केलं त्या ठेकेदारावरती आणि त्या मालकावरती 100% कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि त्या मागणीचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत। कर्जत लाईव्हसाठी नितीन पारधी, नेरळ, माथेरान।